नमस्कार, अश्विनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी करत आहे ओल्या नारळाच्या वड्या. मिक्सरला वाटून घेतलेले आहे बारीक छानसं खोबरं. आता तेल तूप घालून एक मोठ्या पातेल्यामध्ये कढईसारखं आहे त्यामध्ये मी थोडंसं 5-6 मिनिट पहिला परतून घेत आहे नुसतंच खोबरं. 4 वाट्या खोबरं होतं म्हणून मी 2 वाट्या म्हणजे साखर घातलेली आहे. पाणी आता साखर त्या खोबऱ्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे. सर्व एकत्र करून घ्यायचे आहे आणि गॅस बारीक मोठा करत पूर्ण मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. साखर वितळूपर्यंत वेळ जरा थोडासा वेळ लागतो. हे ओल्या नारळाच्या वड्या होण्यासाठी खूप वेळ लागतो. साखर घातल्यावर कमीत कमी 20-25 मिनिट तरी गरम मिश्रण तयार व्हायला वेळ लागतो. खाली लागू नये म्हणून सारखं हलवत राहायचं. त्यामध्ये थोडंसं दूध घातलेलं आहे मी. छोटंसंच पातेलं होतं त्या मापाने मी दूध घेतलेलं आहे आणि हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही. मिश्रण चिकट होईपर्यंत हलवत राहायचं, त्याशिवाय वड्या तयार होत नाहीत. साखर वितळली आहे बघा. खाली लागणे म्हणून सारखं सारखं हलवावं लागतं, नाहीतर खाली लगेच लागतं. मी 20 मिनिट गरम करून मला 20 मिनिट वेळ लागला गरम करून घेण्यासाठी. त्यामध्ये वेलची पावडर टाकली आहे. आता मिश्रण होत आलेलं आहे. आता एका परातीत तूप लावून घेऊन सर्व मिश्रण काढून घेत आहे. परातीत असं थापून घ्यायचं आहे. थापून घेत आहे असं. परत हाताने पण थापून घ्या म्हणजे थोडं थंड होण्यासाठी ठेवून नंतर थंड झाल्यावर मी हे काप पाडत आहे. थंड झाल्यानंतर जरा काप पाडून घ्यायचे. गरम ह्याच्यात काप पडत नाहीत.
पूर्ण गार होण्यासाठी ठेवायचं, लगेच काढायचं नाही. ह्या अशा वडी तयार झाली आहे. धन्यवाद.